नमस्कार मित्रांनो, डिजिटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.4 मधली संपूर्ण उदाहरणे, ते आता कसं सोडवायचं याबद्दलची माहिती आणि पूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आणि असेच सोप्या पद्धतीने आणि एकदम फास्ट रित्या आपल्याला मॅथ्स शिकायचं असेल किंवा पुढचं अजून सराव संच कोणत्या प्रकारे सोडवायचा किंवा तो आपल्याला लगेच माहिती पडला पाहिजेत म्हणून आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा व्हिडिओचा अपडेट आपल्याला नियमितपणे भेटत राहील. ठीक आहे, चला आता सुरुवात करूया. आता आपल्याला सराव संच 1.4 मधला पहिला एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे आणि एक्झाम्पल हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. मागचा जो एक्झाम्पल होता तो आपला ax प्लस by इक्वल्स टू सी या पद्धतीचा होता आहे का नाही. म्हणजे दोन चलातील रेषा समीकरण जे आहे तो आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये होता. आता हा जो एक्झाम्पल आहे याला सुद्धा आपल्याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता करायचं काय आहे, सर्वात पहिले हा जो इक्वेशन आहे त्याला नाव देऊन द्यायचा 1, याला नाव द्या 2. ठीक आहे, मग आता करायचं काय आहे, समीकरण 1 व समीकरण 2 यामध्ये 1/x इक्वल्स टू m. ठीक आहे, आणि 1/y इक्वल्स टू n हे ठेवून. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू पुटअप करा 1/x इथे नाही का. आता समजा हा आहे ट्वाइस x. ठीक आहे, इथचं जर का 2 मी बाहेर काढला, इथचं 2 जर का बाहेर आला तिथं काय उरणार आहे 1/x. ठीक आहे, मग हा जो 2 आहे याचा गुणाकार 1 सोबत केला म्हणजे आपला हा इक्वेशन ॲज इट इज मिळणार आहे. म्हणजे बाहेर काय निघाला आपला 1/x. सिमिलरली इथे आपल्याला तो बाहेर काढायचा आहे. 2 आपण बाहेर काढलाय, मग काय उरलाय 1/x मायनस 3 बाहेर काढलाय, इथे काय होणार आहे 1/y इक्वल्स टू 50. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, 1/x जागेवर काय ठेवायचं आहे m. म्हणजे हे झालं ट्वाइस m आणि 1/y जागेवर काय ठेवायचं n. हे झालं -3n इक्वल्स टू 50. नवीन समीकरण म्हणून याला नाव देऊ आपण 3. सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशन मध्ये करायचं आहे 8 बाहेर 1/x प्लस 5 बाहेर 1/y इक्वल्स टू 77. हे झालं 4. ठीक आहे, मग आता 4 नाही आहे, 4 होईल. 8 1/x मीन्स m प्लस 5 n इक्वल्स टू 77. आता झालं हे 4. आता मला सांगा, हा जो इक्वेशन आहे आणि हा इक्वेशन दोन्ही आपला 2 चलातील रेषा समीकरण सारखा दिसत आहे, बरोबर आहे. म्हणून याला आपण 2 चलातील रेषा समीकरण ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो ती पद्धतीने इथं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण 3 पद्धती पाहू. पहिल्या तर कोफिशियंट समान करून आन्सर फाइंड आउट करणे, प्लस मायनस जे करायचं करू. त्याच्यानंतर ग्राफ आलेखच्या पद्धतीने. त्याच्यानंतर आपला जो क्रेमर आहे dx आणि dy. ह्या 3 पद्धतीपैकी कोणताही एक पद्धत घ्या आणि याला सॉल्व्ह करा. मग करायचं काय आहे, आता इथे पहा, इथे आहे 8m, इथे आहे ट्वाइस m. 2ला जर का मी 4 गुणाकार केला तर किती होईल, ऑब्विसली 8 होईल. मग करून टाका, किंवा क्रेमरच्या पद्धतीने करत असताना क्रेमरच्या पद्धतीने करा. आन्सर तो मिल रहा है ना भाई, प्रॉब्लेम क्या है. ओके, मग इथं लिहायचं काय, समीकरण 3ला थांबणार बा, समीकरण 3ला कितीने गुणाकार बा, 4ने गुणून गुणाकार करा. समीकरण 3चा 4ला 4 गुणिला 2 म्हणजे 8m मायनस 4 3 12 इक्वल्स टू 12n इक्वल्स टू 15. 15 गुणिला 4, 15 दुनी 30, 15 3 45, 15 4 60. ठीक आहे,
आता हे नवीन समीकरण यालाही नाव देऊन टाका, समीकरण 5. मग आता काय 5 आणि 4 काय करायचं? एटीएम आपल्याला कॅन्सल करायचा आहे. दोघांनी साईन आहे प्लसचा, आपण देऊ मायनस, कारण का कट करायचा आपल्याला. म्हणून समीकरण 4 व समीकरण 5 यांची वजा करून टाका वजा बाकी. मग काय आहे समीकरण 4. मग 8m प्लस 5n इक्वल्स टू 77. ओके, यांचं वजाबाकी कोणासोबत आहे? इक्वेशन 5 8m मायनस 12n इक्वल्स टू 60. 8m मायनस 8m कॅन्सल, प्लस मायनस मायनस, आणि हे मायनस आणि हे मायनस झालं प्लस. ओके, मग 12 अधिक 5 किती? 17. ठीक आहे. मग 77 मधून 60 गेले, किती राहिले भाऊ? 17. मग n इक्वल्स टू किती? आता हे झालं आपलं 17. n इक्वल्स टू 17. n इक्वल्स टू काय होईल मग? 17 मायनस 17 डिवायडेड बाय 17. हे झालं n इक्वल्स टू 1. व्हेरी गुड. हे झालं यांची व्हॅल्यू फाइंड. यांची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. आता यांची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला कोणता व्हॅल्यू पाहिजे? एम झाला, म्हणजे एन झाला. आता आपल्याला एमची व्हॅल्यू पाहिजे. ब्लॅकबोर्ड भरलेला आहे, म्हणून आपण काहीतरी करूया. काय करायचं? आता एन इक्वल्स टू 1 ही किंमत आपण लक्षात ठेवू. ठीक आहे, इथं लिहून टाकू. आणि हे आता आपल्याला पुसावं लागेल. पुसला गेला भाऊ, जाऊ द्या. ओके, मग आता करायचं काय आपल्याला? एनचं फाइंड आउट केलं, एम फाइंड आउट करा फास्ट. एम फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं? समीकरण तुमच्याकडे 3 आहे, 4 आहे, 5 आहे, कोणत्याही एखाद्या समीकरणमध्ये एमची व्हॅल्यू पुटअप करा. एनची व्हॅल्यू पुटअप करा, एमची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. मग इक्वेशन कोणतं छोटा आहे, लहान, मस्त असं सुंदर क्यूटवाला? हा तिसरा दिसत आहे, बरोबर आहे. मग हा तिसरा मग इथे लिहा. एक जुना आहे. समीकरण 3 मध्ये n इक्वल्स टू 1 ही किंमत ठेवून ठेवा. समीकरण 3 कोणतं आहे? मग ठेवा समीकरण 3. प्राइस m मायनस 3n. ठीक आहे, यांच्या जागेवर काय लिहिलं आपण? 1 इक्वल्स टू 15. ओके, मग आता आपल्याला एमची किंमत पाहिजे, म्हणून प्राइस एम बाहेर इक्वल्स टू आपला 15 आणि 3 गुणिला 1 म्हणजे 3 आणि हा -3 आहे, त्या साईडला पाठवला त्याने, तो झाला +3. ओके, मग आता आपल्याला काय म्हणतो त्याला? एमची व्हॅल्यू पाहिजे. एम बाहेर आला इक्वल्स टू हा बेरीज करून टाका. काय होईल? 18. मग हा 2 जो आहे तो इकडे गुणाकारात आहे. मग 2 गुणाकारात बरोबर तर या साईडला आहे, मग बरोबर तर त्या साईडला पाठवा, तो होईल भागाकार. झाला भागाकार. मग एम इक्वल्स टू किती? 9. ठीक आहे, आता आपल्याला एन आणि एमची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आता आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. परंतु इथे आपण काय कन्सिडर केला? एक्स इक्वल्स टू एम, 1/x इक्वल्स टू एम, देन 1/y इक्वल्स टू एन. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू पुटअप करा इथे. 1/x इक्वल्स टू एम, देन एमची व्हॅल्यू किती आहे? 9, देन x इक्वल्स टू 1/9. ओके, देन आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे. 1/y इक्वल्स टू 1/y इक्वल्स टू एन. एन इक्वल्स टू किती? 1. मग 1, देन y इक्वल्स टू किती? 1/1 मीन्स y इक्वल्स टू 1.
ओके, अशा पद्धतीने आपण सराव संच 1.4 मधलं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपण समस्याचं समाधान करूया. दुसरं काय.